नमस्कार. वसंत व्याख्यानमाला 2026चे आजचे हे 15वे आणि अखेरचे पुष्प. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू ठरलेली वक्तृत्वोत्तेजक सभा ही एक आगळीवेगळी परंपरा जपणारी संस्था आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे शहरामध्ये वक्तृत्वोत्तेजक सभेची स्थापना केली. ही सभा 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये टिळक स्मारक मंदिरात वसंत व्याख्यानमाला आयोजित करते. मी असिस्टंट प्रोफेसर तेजश्री दौंडे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या या व्याख्यानमालेमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. 150हून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि प्रतिष्ठा या व्याख्यानमालेला लाभलेली आहे. यामध्ये आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर व तज्ज्ञ मंडळीची व्याख्याने होत असतात. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या या वसंत व्याख्यानमालेमध्ये आजवर पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, अनिल अवचट, सुबोध भावे, अविनाश धर्माधिकारी अशा अनेक मान्यवरांनी या वसंत व्याख्यानमालेमध्ये स्वतःचे तेजस्वी विचार मांडलेले आहेत. ही व्याख्यानमाला म्हणजे विचारांची एक मेजवानी आणि वक्तृत्वाचा एक समृद्ध उत्सव आहे. या व्याख्यानमालेमधील आजच्या व्याख्यात्यांची ओळख करून देण्यापूर्वी मी येथे आवर्जून आभार मानू इच्छिते. ते म्हणजे ही व्याख्यानमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांचे आपल्याला बहुमोल सहकार्य लाभले ते म्हणजे पूना गाडगीळ ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, बढेकर ग्रुप आणि चितळे बंधू यांचे मी मनपूर्वक आभार मानते. अशी समृद्ध परंपरा व वारसा लाभलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आज आपण ऐकणार आहोत ते म्हणजे एक सोशल वर्कर व समुपदेशक म्हणून गेली 33 वर्षे काम करत असणाऱ्या व्यसनमुक्ती, HIV, परित्यक्त्या महिला व अनाथ मुले तसेच ज्येष्ठ नागरिक व वस्ती पातळीवरील आरोग्य प्रकल्प इत्यादी क्षेत्रामध्ये प्रचंड काम असणाऱ्या माननीय अनुराधा करकरे मॅडम यांना. गेली 16 वर्षे त्या एक प्रभावी व्यसनमुक्ती केंद्र यशस्वीपणे चालवत असून हजारो व्यसनी व्यक्तींना नवजीवन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. व्यसनी महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे अत्यंत उल्लेखनीय आहेत. गेली 6 वर्षे त्यांनी कमर्शियल सेक्स वर्कर्स सोबत राहून HIV विषयक जनजागृती आणि समुपदेशनाचे काम केले. तसेच HIV बाधित मुलांसाठी सोशल वर्कर म्हणून मानव्य या संस्थेसोबत देखील त्यांनी कार्य केले. माहेर या संस्थेसोबत 12 वर्षे समुपदेशक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक कुटुंबांना भावनिक व मानसिक आधार दिला आहे. फोर्ब्स मार्शल या कंपनीच्या सहकार्याने त्यांनी 3 वस्त्यांमधील ॲनिमिया, कुपोषण, स्त्रियांचे आरोग्य व बालविकास यासारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रचंड काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सेंटर फॉर ॲक्शन, रिसर्च अँड एज्युकेशन या संस्थेची स्थापना करून त्या अंतर्गत 2015 सालापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेनबो डे केअर सेंटर ही अभिनव संकल्पना सुरू केली. वृद्धाश्रम व घर यामधील एक सुंदर समतोल साधणारी ही संकल्पना आज अनेकांसाठी आधारवड ठरलेली आहे. विशेषतः नुकताच डिमेन्शिया झालेल्या ज्येष्ठांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम त्यांचे मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. अशा या बहुआयामी, कर्तृत्ववान व मानवतावादी व्यक्तिमत्वाचं मी आज इथे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी, विचार प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी आणि प्रेरणादायी विचार इथे आमच्या सर्वांसमोर व्यक्त करावेत. नमस्कार. व्यसन व्याख्यानमाला सारख्या ह्या अतिशय जुन्या 150 वर्षापूर्वीच्या व्याख्यानमालेमध्ये आज मला माझा विषय मांडण्याची संधी मिळाली. याच्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. मी माझा आता विषय मांडते. विषय आहे ज्येष्ठ आणि बदलती कुटुंब व्यवस्था. ज्येष्ठ आणि बदलती कुटुंब व्यवस्था मांडताना एक 7-8 मुद्द्यांचा आपण वापर करणार आहोत आणि त्यानुसार जाणार आहोत. तर पहिला जो भाग आहे सगळ्यात, तर संख्याशास्त्रीय भारतातले ज्येष्ठ कुठे आहेत हे आपण बघणार आहोत. तर लॉन्जिट्युडिनल एजिंग स्टडी हा जो काही एक रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 2021 साली ज्येष्ठांची संख्या 8.4% अशी होती. ती आता 2050पर्यंत 20% पुढे जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांची संख्या वाढती आहे हे तर निर्विवाद आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सेवा, सुविधा ह्या पण वाढणार आहेत हे पण निश्चित आहे. आपली आयुर्मर्यादा वाढती आहे
हे पण आता आपल्याला मेडिकल सायन्स पुढे गेल्याने किंवा सुविधा जास्त वाढल्याने आपली आयुर्मर्यादा वाढती आहे. ती शहरामध्ये आता जवळजवळ 76 झालेली आहे आणि 76 वय म्हणजे 76 वयापर्यंत आहे, म्हणजे सरासरी वय 76 असं झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा जो ज्येष्ठांची काळजी घेणं हा प्रश्न ऐरणीवरचा आहेच आहे. एकूण रिपोर्ट पाहता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की 62% लोक हे अवलंबून आहेत आयदर आपल्या मुलांवर किंवा नातेवाईकांवर, मेनली आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या. त्यामुळे 62% वृद्धांमधलं अवलंबित्व हा पण एक ऐरणीवरचा प्रश्न असूच शकतो. ज्येष्ठांना मिळणारी गैरवागणूक किंवा त्यांना मिळणारी इल ट्रीटमेंट ह्याविषयी खरं तर आपण भाषणाच्या शेवटच्या भागात ते बघणार आहोत. पण 7.4% ज्येष्ठ ह्या केसेस नोंदवतात. न नोंदवलेल्या केसेस किती आहेत हे खरं तर न बोललेलंच बरं. आपण ज्येष्ठांना साधारणतः 3 विभागामध्ये विभागून घेऊया. एक कनिष्ठ ज्येष्ठ, एक मध्यम ज्येष्ठ आणि एक ज्येष्ठ ज्येष्ठ. कनिष्ठ ज्येष्ठ हे साधारणतः 60 ते 75 वयोगटातली ही मंडळी आहेत. 75 ते 85 या वयोगटामध्ये मध्यम ज्येष्ठ आहेत आणि 85च्या पुढे ज्येष्ठ ज्येष्ठ आहेत. या प्रत्येक कॅटेगरीमध्ये या प्रत्येक विभागाची काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात बघा. जे कनिष्ठ ज्येष्ठ आहेत त्यांची मोबिलिटी बऱ्यापैकी अजून शाबूत आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी पैसे मिळवलेले असतात, त्यांच्याकडे 4 पैसे गाठीला असतात, हळूहळू जबाबदाऱ्या संपत आलेल्या असतात. त्यामुळे त्यांना असं कायम वाटतं की आता हे जे आपलं वय आहे ते मजा करण्याचं वय आहे. ते एन्जॉयमेंट ह्या नावाखालती त्याला ते बघत असतात. खूप वेळाला काम करताना असंही लक्षात येतं की बरेचसे ज्येष्ठ म्हणतात आता काम करून कष्ट करून आम्ही खूप कंटाळलो आहे, आता आम्हाला आमचं आयुष्य मजेत घालवायचं आहे. मजेत घालवायचं आहे याचा अर्थ काय झालं आहे, एन्जॉयमेंटच्या भोवती ते आयुष्य गुरफटलं गेलं आहे. म्हणजे टूर्सना जाणे, बाहेर फिरायला जाणे, हॉटेलिंग करणे, ॲक्टिव्हिटीज करणे, झालं तर गेट टुगेदर्स करणे, टी व्ही बघणे, मोबाईलवरची रील्स बघणे, यूट्यूब बघणे, ह्या सगळ्यामध्ये या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये ही लोकं फार गुंतून गेलेली आहेत. आणि खरं सांगायचं तर ह्या लोकांनासुद्धा एकत्र कुटुंब पद्धती फारशी नकोच वाटते की काय असं वाटावं इथपर्यंत या लोकांना पण स्वतःचं स्वातंत्र्य हवं आहे. दुसरा जो गट आहे त्याला आपण मध्यम ज्येष्ठ म्हणतो आहे, तो गट साधारणतः 75 ते 85 वर्षाचा असं आपण म्हणतो आहे. तिथली वैशिष्ट्ये अशी आहेत की ती लोकं पुढे आली आहेत, काही शारीरिक व्याधी त्यांच्यामध्ये येऊ घातल्या आहेत, जसं की कानाला ऐकू न येणं, डोळ्यांची ऑपरेशनं होणं, कमी दिसणं, दाताचे प्रॉब्लेम, त्यामुळे खायचे प्रॉब्लेम, असे काही प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये दिसतात. पण ज्यांना हे प्रॉब्लेम्स नाही आहेत तीसुद्धा लोकं आपापलं आयुष्य छान पद्धतीने मजेत जगू शकतात. पण बरेचदा ह्या गटातल्या लोकांना बऱ्यापैकी एकटेपणा जाणवतो, बोर्डम जाणवतो, कोणीतरी आपण केलेल्या कामाची दखल घ्यावी असं वाटत असतं. किंवा या लोकांना असं वाटत असतं आपली मुलं आपल्याबरोबर असतील तर किती बरं होईल, आणि मग मुलं नातवंड घर भरलेलं राहील, एकटेपणा राहणार नाही, अशा काही गोष्टी या वयोगटातल्या लोकांना जास्त करून जाणवतात. आणि जी ज्येष्ठ आहेत म्हणजे जी 85 वर्ष आणि पुढील लोक आहेत त्यांना मात्र शारीरिक आता लिमिटेशन्स, शारीरिक मर्यादा नक्की यायला लागलेत. पाय दुखणं, गुडघे दुखी, वॉकर घेऊन चालणं, काठी घेऊन चालणं, मेंदूचे काही आजार सध्या नव्याने येऊ घातलेले. जसं आयुर्मान आपलं वाढलं आहे ना, तसं मेंदूचे आजारांच्या मध्ये पण बऱ्यापैकी लक्षणीय अशी वाढ झालेली दिसते. म्हणजे डिमेन्शिया वाढलेला दिसतो, एपिलेप्सी, पार्किन्सन, स्ट्रोक यासारखे जे मेंदूचे आजार आहेत ते वाढलेले दिसतात. आणि वयानुसार येणारे मेंदूचे आजार हे या लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ह्या लोकांच्या कॅटेगरीमध्ये अधिकाधिक अवलंबित्व आणि भीती या दोन्ही गोष्टी जाणवतात आपल्याला. ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण बघतो की ज्येष्ठांची साधारणतः ही अशी स्थिती आहे, हे जेव्हा आपण बघतो
तेव्हा असं लक्षात येतं बघा की आजकालची जीवनशैली बदलत चालली आहे, कुटुंब व्यवस्था बदलत चालली आहे. यामध्ये ज्येष्ठांची काळजी घेणं हा प्रश्न खरंच खूप मोठा प्रमाणावर पुढे येऊ घातलेला आहे. आयुर्मर्यादा वाढती आहे, मेडिकल फॅसिलिटीज जास्त झाल्यामुळे मेडिकली लोकांना मरू देत नाही आहेत, त्यामुळे ते आयुष्य वाढवतच देत चाललेले आहेत. तर मग ही बदलती कुटुंब व्यवस्था जर का बघायची असेल आपल्याला, तर नेमका कुठे कुठे बदल झालेला आहे ते आपण थोडक्यात बघूया. आता तर पहिल्यांदा आपण असं बघूया की आपण एकत्र कुटुंबाकडनं विभक्त कुटुंबाकडे आलो आहे. बरं, ते आलो आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे, ते असायला हवं का नको, या भानगडीत आपण नको पडायला. आपण आता असं बघूया, विभक्त कुटुंब पद्धती आपल्या इथे आता प्रचलित झालेली आहे. तर ती विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळे काय झालं आहे की सगळेजण एकटे राहत आहेत. म्हणजे आईवडील असतील तर आईवडील एकटे राहत आहेत, मुलगा सून किंवा लेक जावई, त्यांची मुलं, त्यांचा वेगळा संसार आहे. त्यामुळे घरं वेगवेगळी झाल्यामुळे संवाद कमी झालेत, एकमेकांबरोबरचं देवाणघेवाण कमी झालेली आहे. कुठल्या तरी केअरटेकरबरोबर ही लोक जर का राहत असतील तर त्यांना एक प्रकारचा बोर्डम आलेला आहे, मुलं भेटत नाही त्याची एक खंत आहे. आणि त्याच्याबरोबर सुद्धा कुठेतरी पडण्याची भीती आहे, कुठेतरी आजारी पडण्याची भीती आहे. या सगळ्या भीत्या घेऊन ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मी परत एकदा म्हणते की जे कनिष्ठ ज्येष्ठ आहेत त्यांना हे अशा पद्धतीने राहायला त्यांची अजिबातच हरकत नाही आहे. किंबहुना बहुतेक वेळेला असंच बोललं गेलं आहे की तुम्ही तुमचा संसार करा, तुम्ही तुमचे छान एकटे राहा, तुम्ही आनंदात राहिलात तर आम्ही छान राहू, असं ज्येष्ठ मंडळींकडनं बरेचदा अशा प्रकारचे स्ट्रोक्स आपल्या मुलामुलींकडे गेलेले आहेत. आणि उलटं खरं व्हायला पाहिजे की तुम्ही आमच्याबरोबर राहा, सध्या आम्हाला तुमची गरज नाही आहे पण आम्हाला तुमची गरज लागणार आहे आणि तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक जे जायला पाहिजेत त्याच्याऐवजी नेमके उलटे स्ट्रोक जेव्हा कनिष्ठ ज्येष्ठ असतात त्यांनी दिलेले आहेत ते, आणि त्यांनासुद्धा ते स्वातंत्र्य हवं असं कुठेतरी नक्की वाटतं आहे. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती सुरुवातीच्या काळात अत्यंत अट्रॅक्टिव्ह वाटते, कारण सगळेजणं मोबाईल आहेत, आजारपणं नाही आहेत, कोणाचं कोणाला फारसं करावं लागत नाही आहे, तोपर्यंत ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे. पण जसजशी वयं वाढत आहेत तसतसं हे अट्रॅक्शन कमी कमी होऊन मग एकटेपणा, भीती, पडण्याची भीती, पार्टनर गेला असेल तर एकटं राहण्याची भीती, या सगळ्या भीत्या त्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या भोवती आपल्याला आलेल्या दिसत आहेत. त्या विभक्त कुटुंब पद्धतीनंतरच जे काही आलं आपल्याकडे ते वैयक्तिकरण आलं. वैयक्तिकीकरण याचा अर्थ इंडिव्हिज्युअलायझेशन, जे टोटली पाश्चात्यांकडनं आलं आहे की मला माझं माझ्यासाठी हा विचार करणं ही आपली संस्कृतीमध्ये कधीच नव्हतं. आपण कायम कुटुंबाला धरून राहिलेली माणसं आहोत, त्यामुळे मानसिकता आपली कौटुंबिकच आहे. पण आता बदलत्या आधुनिक जगामध्ये हे जे वैयक्तिकीकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये लोक फक्त स्वतःचा विचार करायचा प्रयत्न करत आहेत. आणि ते स्वतःचा विचार, मग मी हे का करू, हे माझं काम नाही आहे, हे आपलं काम नाही आहे. हे कसं झालं आहे की कदाचित मला असं वाटतं की ह्या सगळ्या स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पना आपल्याकडे आल्यामुळे की त्याला बाउंड्रीजच उरलेल्या नाही आहेत. आणि मला जे वाटतं कायम की बाउंड्रीजशिवाय स्वातंत्र्य असूच शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या कल्पना स्वातंत्र्याच्या आहेत त्या स्वैराचाराकडे नेणाऱ्या आहेत, त्या जबाबदारी टाळण्याकडे नेणाऱ्या आहेत असं मला वाटतं. आणि या वैयक्तिकीकरणचा अत्यंत असा काय म्हणतो त्याला एक पगडा आपल्यावरती पडला आहे. आणि प्रत्येक माणसाला, म्हणजे तो कुठल्याही स्तरातला असू दे, त्याला ते स्वातंत्र्य हवं आहे. ते काय स्वातंत्र्य हवं आहे, कसं हवं आहे. आजकाल स्पेस हा एक शब्द वापरला जातो बघा. म्हणजे आमच्याकडे एक आमच्या ज्येष्ठ मैत्रिणी आहेत, त्या कायम म्हणायच्या, मला अंतरिक्ष कळतं, ती स्पेस कळते, पण या आजकालच्या मुलांची आणि आईवडिलांच्या मधली जी स्पेस आहे ती फारशी काही मला कळत नाही असं त्या म्हणायच्या. ते अगदी बरोबर आहे की म्हणजे नेमकं काय हवं आहे. आणि एकीकडे स्पेस मागायची आणि एकीकडे म्हणायचं की
आम्ही अगदी एकटे पडलो आहे, आम्हाला समजावून घेणारं कोणी नाही आहे, आम्ही एकटंच सगळं लढतो आहे, अशाही गोष्टी आपल्याला ऐकायला येतात, जे बरोबर ते कॉन्ट्रॅडिक्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे इंडिव्हिज्युअलायझेशन पण बऱ्यापैकी आलेलं आहे. उच्च मध्यमवर्गीय ह्याच्यामध्ये ते दिसतं. तसंच मध्यमवर्गीय आणि आपण ज्याला निम्नस्तरीय वर्ग तिथेसुद्धा ते दिसतं की तुम्ही तुमचे राहा, तुम्ही तुमचं बघा, हे तिथे पण आपल्याला आता हे दिसू लागलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जी सगळ्यात भयावह वाटते मला, ती म्हणजे कन्झ्युमॅरिझम हे आत्ता एकदम टोकाला गेलेली गोष्ट आहे. म्हणजे कन्झ्युमॅरिझम ॲज इट स्पीक म्हणतो तसं झालं आहे. भोगवादी म्हणजे पैशांनी माणसांवरती मात केलेली आहे. दुर्दैवाने ज्याच्याजवळ पैसा अधिक तो प्रतिष्ठित माणूस असं समजलं गेलेलं आहे. आणि मला भोगायचं आहे, मला अजून हवं आहे आणि मला अमुक एक एन्जॉयमेंट हवी आहे, माझी इंद्रिय तृप्ती ही सातत्याने व्हायला पाहिजे, मला प्लेजर सातत्याने मिळाला पाहिजे, ह्या गोष्टी खूप वरती आल्या. मग तुम्ही बघाल की किती, आणि चॉईसेस पण खूप झालेत ना, की मला जर का मला 100 रुपयाला एखादी गोष्ट घेणं परवडत असेल तर त्या 100 रुपयाची गोष्ट मला 20 रुपयापासून पण मिळू शकते आणि ती 1000पर्यंत पण जाऊ शकते. इतके चॉईसेस आपल्यापुढे आहेत आणि ते खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. ती प्रलोभनं खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ह्या सगळ्या भोगवादाचे आपली पिढी, आपल्या पुढची पिढी हे सगळे आपण बळी पडलोत असं मला वाटतं. मीडियाने त्याच्यात भर टाकली आहे, सोशल मीडियाने तर नक्कीच भर टाकली आहे. सोशल मीडिया सातत्याने तुम्हाला काहीतरी दाखवत आहे की तुम्ही वाढदिवस अमुक एका पद्धतीने साजरा करा, तुम्ही लग्न 5-5 दिवसाची करा, त्या लग्नामध्ये इतके दागिने घाला, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं ते मॅचिंग असू द्यात, अशा पद्धतीने तुम्ही या, अशा पद्धतीने ते रील्स करा. हे मीडिया इतकं दाखवतं आपल्याला, त्यामुळे तरुण मुलं त्याला भुरळतील याच्यात काही नवल नाही आहे. त्यामुळे भोगवाद हा आहे आपल्याकडे, म्हणजे तो असायला हवा का नको त्याच्यापेक्षा तो आहे हे महत्त्वाचं वाटतं मला. आपल्याला काय झालं आहे, चुकूनही असं झालं आहे की माझ्याकडे पैसा आहे तर मी काही पण विकत घेऊ शकते, अशी एक प्रवृत्ती आपली वाढत चालली आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या गडबडीमध्ये संवाद कुठेतरी हरवला आहे. तो संवाद विसंवादाकडेच जळू चालला आहे किंवा तो संवादच नाही आहे. जिथे संवादच नाही आहे तिथे विसंवाद आहे, अशा वातावरणात आपण सगळे राहतो आहे. तो गोठत चालला आहे असं मला वाटतं. आणि खूप वेळेला असं लक्षात येतं की आपलेच जवळचे नातेवाईक, म्हणजे माझीच मुलगा असेल, माझे सून असेल, माझा लेक जावई असेल किंवा माझ्या सासू सासरे असतील, माझे काका मामा आत्या कोणीतरी असेल, तर त्यांच्याबरोबरचा संवाद कमी होऊन तो जो पॅसिव्ह संवाद आहे, जो सोशल मीडिया आपल्याला देतं आहे की इथे मला ॲक्टिवली काहीच करायचं नाही आहे पण मी करमणूक करून घेते आहे माझी, तो संवाद वरती बोलणं खूप वाढलं आहे, ज्याला व्हर्च्युअल आपण म्हणतो ते तसं खूप वाढलेलं आहे. त्यामुळे एकमेकांचा माणसांचा जो कनेक्ट आहे तो गेलेला आहे. म्हणजे पूर्वी आत्ते मामे भावंड, चुलत भावंड ही सख्ख्या भावंडांसारखी वाटायची, आणि तो माझा भाऊ आहे आणि तिथे सख्ख चुलत मामे आत्ते असा फार फरक नसायचा. आजकाल ही भावंडंसुद्धा वर्षावर्षात भेटत नाहीत. त्यांना माहिती नसतं एकमेकांकडे काय चाललं आहे, त्यांना माहिती नसतं कोण कशातनं चाललं आहे, त्यांचे संवाद नसतात. आणि जे भेटले समजा तरीसुद्धा ते अत्यंत सुपरफिशियली एकमेकाला भेटतात, ज्याला आपण म्हणतो ना एक जीवाभावाचा संवाद, जीवाभावाचं कनेक्ट तिथे आत्ता मिसिंग दिसतं. आणि तो कनेक्ट मिसिंग असतो, तो जर का तरुणांना मिसिंग आहे तर तो ज्येष्ठांना तर खूपच मिसिंग असतो. त्यामुळे ज्येष्ठ लोक तर संवादासाठी पुढे जसजसं त्यांचं वय वाढतं तसतसं ते संवादासाठी तर ते भुकेलेले आहेत. म्हणजे मी रेनबो डे केअर सेंटरमध्ये काम करते तेव्हा आम्हाला असं जाणवतं की त्यांची बोलण्याची भूक आहे, त्यांना बोलायला कोणीतरी हवं आहे आणि ते बोलायला कोणीतरी नाही आहे, त्यामुळे बरेचदा निराश आहे. मी आत्ता तुम्हाला जो सांगितलं की ते लॉन्जिट्युडिनल एजिंग स्टडीमध्ये एक स्टडी असा पण झाला आहे की जे 70च्या पुढचे ज्येष्ठ आहेत त्यांच्यामध्ये
जवळजवळ 70 ते 80% लोकांना अंडरलाईंग डिप्रेशन आहे. आणि हे जे डिप्रेशन आहे ते ट्रीट केलं गेलेलं नाही आहे, ते अनट्रीटेड तसंच राहतं. त्यामुळे काही करावंसं न वाटणं, उत्साह कमी होणं, शारीरिकदृष्ट्या काही होत नाही आहे पण तरी कुठेच जावंसं न वाटणं, हे ज्येष्ठांमध्ये आपण अनेक वेळा बघतो. त्याची सगळी पाळंमुळं मानसिकतेमध्ये आहेत, बोलायला कोणी नाही आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. आमच्याकडे एक आजोबा येत होते आणि त्या आजोबा आमच्याकडे यायच्या आधी घरी एकटे राहायचे. त्यांच्या पत्नी जाऊन 2 वर्ष झाली होती आणि मुलगा कुठेतरी परदेशात होता, त्यामुळे मुलांनी त्यांच्यासाठी केअरटेकर इथे ठेवला होता आणि आजोबा आणि तो केअरटेकर असे राहायचे. त्या केअरटेकर काही बोलायचा नाही, कारण तो कुठनं तरी नेपाळ किंवा अशा राज्यातनं आलेला होता. आणि हे आजोबा मराठी बोलायला खूप आसुसलेले असायचे. हे जेव्हा आजोबा घरी असायचे, एकदा काय झालं, त्यांच्या मुलांनी अमेरिकेहून आजकाल पाठवता येतं ना, डंझो, स्विगी, झोमॅटो याच्यावरनं काय काय पाठवता येतं, तसा त्यांनी एक केक अमेरिकेहून आजोबांसाठी पाठवला. आणि तो केक घेऊन तो मुलगा डिलिव्हरी बॉय तिथे आला आणि आजोबांनी त्याला पकडलं ना, आणि आजोबांनी त्याच्याशी तो केक ठेव म्हणले आणि त्यांनी सुरुवात केली बोलायला की तू कुठनं आला आहेस, तुझं नाव काय, तू काय करतोस, तू किती पैसे मिळवतोस. त्या डिलिव्हरी बॉयला काही कळे ना की आजोबा माझ्याशी इतकं का बोलत आहेत. एरवी तर ते लोक पार्सल घेतात आणि आम्हाला पाठवून देतात. तर ही जी ती भूक आहे, बोलण्याची भूक, संवादाची भूक, कनेक्ट होण्याची भूक, ही कुठेतरी लोप पावत चालली आहे असं वाटतं मला. आपल्याला कधीकधी हा प्रश्न पण मला खूप वेळेला पडतो की माणसांना नकार दिला जातो, की असं म्हटलं जातं की आजकाल ना वी आर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स, म्हणजे आम्ही काही सध्या बोलत नाही आहोत. नाही, आम्ही काही फारसं त्यांच्याशी आत्ता आमचा संवाद नाही आहे किंवा आमचे काही फारसे संबंध उरलेले नाही आहेत. मला कधीकधी असं खूप वेळा वाटतं की हे का असावं असं. म्हणजे एकतर माझा इगो तरी इतका मोठा का असावा की मी कोणाशी तरी कोणाला तरी नाकारू शकते, इतका मोठा इगो आपला तरी का असावा असं मला कायम प्रश्न पडतो. पण दुर्दैवाने आत्ता परिस्थिती तशीच वाटते मला. पुढची गोष्ट अशी वाटते मला की कष्टाची किंमत कमी झाली आहे. पूर्वी जेव्हा काय होतं, आजकाल ज्येष्ठ जेव्हा असं सांगायला लागतात की आमच्या वेळी आम्ही कष्ट करून शिकलो आहे, आम्ही कष्ट करून अमुक अमुक गोष्टी केल्या आहेत, आम्ही सायकलवरून फिरत होतो, आमच्या वेळी इतक्या सुविधा नव्हत्या, त्याचं अप्रूप आता पुढच्या पिढीला बिलकुलच नाही आहे. म्हणजे आम्ही आता ज्येष्ठांबरोबर काम करतो म्हणून मला असं वाटतं आम्ही त्या ज्येष्ठांना प्रशिक्षण देताना हे सांगतो, नका बोलू तुमच्या वेळी काय होतं. त्यांना त्याचा अप्रूप बिलकुल नाही आहे आता. पण ते जे कष्ट त्यांनी काढलेत आणि आता कष्टाशिवाय सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी प्लॅटरवर मिळू लागल्या आहेत, किंवा मला कष्ट करायचे नाही आहेत तर त्या सुविधा मी विकत घेऊ शकते आहे, ही कुठेतरी रिप्लेसमेंट आलेली आहे. त्यामुळे कष्ट करणारा माणूस किंवा कष्ट करणारी महिला ही कायम दुय्यम समजली जाते. म्हणजे तिला काही बौद्धिकदृष्ट्या करता येत नाही म्हणून ती कष्ट करते आहे असा कुठेतरी समज होतो आहे की काय, असं वाटायची वेळ आली आहे. कष्टाला इतकं खालचं स्थान का आलं आहे. आपण कष्ट करायचे नाहीत, त्यामुळे काय होतं आहे, मला कोणासाठी काही करायची झिजायची गरजच भासत नाही आहे. त्यामुळे कष्ट पैसे टाकल्यावर सगळ्या गोष्टी मिळतात हा एक गैरसमजूत आपल्याला आलेली दिसते या सगळ्या समाजामध्ये. त्यामुळे हे सगळं जे चित्र दिसतं आपल्याला ते बदलत्या कौटुंबिक स्थितीचं चित्र आहे असं मला वाटतं. आणखी एक याच्यामध्ये भर टाकायची म्हणजे आत्ताच्या ह्या गेल्या 10-15 वर्षात तरुण लोकांचे आयुष्य जगण्याची गती ती एवढी प्रचंड वाढली आहे. ज्या गतीने ते त्यांचं आयुष्य जगतायत ती गती भयावह आहे, ती गती घाबरवून टाकणारी आहे. 40शीत रिटायरमेंट घ्यावीशी वाटते आहे, 50शीत जॉब सोडावा असा वाटतो आहे. हे सगळं आता आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं माणसांचं मशीन झालं आहे बहुतेक. सकाळी उठायचं, रोबोसारखं सगळं करायचं, रोबोसारखं कामाला जायचं, संध्याकाळी इतकं थकून यायचं की 2 शब्द बोलायची
प्राज्ञा नाही, बरं मुलं आहेत, बायको आहे आणि मग तिसऱ्या चौथ्या प्रायोरिटीवर आईवडील आहेत. तर हे सगळं करत असताना त्या गतिमान आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला या लोकांना वेळच उरलेला नाही आहे. त्या गती वाढली आहे, टेन्शन्स वाढली आहेत, टार्गेट्स वाढली आहेत, त्यांना धावत सुटावं लागतं आहे. हा सगळा ह्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा भाग नक्कीच आहे, नक्कीच आहे. तर आपण जसं ट्रेडमिलवर चालतो की नाही, की आपण चालतो 20 मिनटं 30 मिनटं आपण चालत असतो. आपण त्या ट्रेनरला जाऊन सांगतो की मी इतकं चाललो, इतकं येलो, पण मी त्याच जागेवर असतो. तशी आपली कुठेतरी ती गत झाली आहे. मला असं वाटतं की मी फक्त काम आणि घर एवढंच बघतो आहे, ना माझे छंद बघतो आहे, ना माझ्या आवडीनिवडी बघतो आहे, ना रसहीन आयुष्य मी जगतो आहे. मला अनेक गोष्टीत खरं तर रस आहे, पण माझ्याकडे वेळ नाही, अशी माझी परिस्थिती झाली आहे. ती ओढाताण बऱ्याच पद्धतीत झालेली दिसते. पुढचं एक महत्त्वाचं बदलती कुटुंब पद्धतीमध्ये आपण बघतो बघा, ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये महिला आणि पुरुष हे दोघंही जणं वर्किंग आहेत, ते कामं करणारी आहेत. आणि ते काम करणारी असल्यामुळे यांच्या कामाचं वाटप, यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप, स्त्रिया व पुरुषांच्या भूमिका आणि त्यामध्ये महिलेनी काय करायचं, तिथल्या पुरुषांनी काय करायचं, ह्याच्यामध्ये प्रचंड कन्फ्युजन आहे, प्रचंड कन्फ्युजन आहे. काय झालं आहे, महिला मिळवत आहेत, त्या बरोबरीने काम करत आहेत, किंबहुना त्या कुठे कुठे तर मोठ्या पदांवरती पण आहेत. त्यामुळे त्यांना घरचं काम हे असं वाटतं आहे की कुटुंब हे दुय्यम स्थानावर पडल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे कुठेतरी काय झालं आहे की आता मला ते काम करायला नको, ते काम मी बायका लावून किंवा काहीतरी करून घेऊ शकते, अशी कुठेतरी ती समज आलेली आहे. आणि या सगळ्या कुत्तरओढीमध्ये पुरुष आणि महिला यांच्यामध्ये कामाचं वाटप, डिव्हिजन ऑफ लेबर असं म्हणतो, ते योग्य पद्धतीने होताना दिसत नाही आहे. कारण महिलांची मानसिकता पण मागचीच आहे, पुरुषांची मानसिकता पण मागचीच आहे. तो पुरुषप्रधान संस्कृतीचा तो पुरुष बळी असल्यामुळे त्याला सुचतच नाही की आपण काय काम केलं पाहिजे, कसं मदत केली पाहिजे, ते काम कसं सोपं केलं पाहिजे त्या महिलेसाठी. हे कारण त्याच्यावरती ते संस्कार नाहीत, महिलेवरती ते संस्कार आहेत, पण तिला ते करायला वेळ नाही. ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होते आहे. आणि त्या कन्फ्युजनचं पर्यवसन चिडचिड, राग, विसंवाद याच्यामध्ये होत चाललं आहे. त्यामुळे नवरा बायकोंची भांडणं याचं मूळ कदाचित त्यांच्या कामाच्या टेन्शनमध्ये पण असू शकतं, पण वरवर पाहता त्यांचा बेबनाव खूप दिसायला लागतो. आणि ह्या कन्फ्युजनमुळे ज्येष्ठांची काळजी कोणी घ्यायची, कशी घ्यायची, इथे पण ते कन्फ्युजन बऱ्यापैकी आढळतं. ह्या सगळ्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेमध्ये अथवा या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये मूल्यांचा ऱ्हास कुठेतरी होतो आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणजे बरेचदा हे आयुष्य गतिशील होतं आहे का, तर होतं आहे. पाश्चात्य देशांचा आपल्यावर पगडा आहे का, आहे. ग्लोबलायझेशन झालं आहे का, तर नक्की झालं आहे. किंवा ते होतच राहणार आहे अजून, यालाही काही फारसा पर्याय नाही आहे. पण ते जे काही तो जो काही ऱ्हास आपल्याला दिसतो तो म्हणजे आज सर्व स्तरांवरती दिसतो आहे. आणि म्हणजे फक्त तरुण मुलांमध्ये दिसतो आहे असं नाही, जे कनिष्ठ ज्येष्ठ आहेत, जे ज्येष्ठ आहेत, सगळ्यांमध्ये ती मूल्य सोडून वागताना दिसतात बरेचदा. कोणासाठी काहीतरी करणे, थोडासा त्याग करणे, काहीतरी गोष्टी सोडून देणे, फार पर्सनली लावून न घेणे, टोकाच्या भूमिका न घेणे, यासारख्या गोष्टी कुठेतरी लांब चालल्यात असं वाटतं. आणि ती मूल्य जर का आपण धरून राहिलो नाही तर समाज कुठेतरी विखुरला जाईल की काय अशी कुठेतरी भीती वाटते. मला आता कोणाची गरज नाही आहे किंवा मी माझं बघून घेईन, मला माहिती आहे कशा पद्धतीने आयुष्य जगायचं, हे जेव्हा आपण ऐकतो बाहेर तेव्हा ती एक असं वाटतं की आम्ही आमचं कायम शिकलो आहे की इंटरडिपेंडन्स फार महत्त्वाचं आहे, एकमेकांबरोबर राहणं फार महत्त्वाचं आहे, एकमेकांनी एकमेकांची मदत करत पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे. मी माझं बघून घेईन हे खूप अवघड आहे आणि हे शक्य पण नाही आहे. आपल्याला पदोपदी कोणाची ना कोणाची तरी गरज लागत असते. आपण कोणाच्या ना कोणाचं तरी बरोबर असतो
आपण सगळी कामं करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला मदत घेऊनच पुढे जावं लागतं. तेव्हा मी माझं बघून घेईन, मी माझ्या मर्जीने जगेन, ही वाक्य खूप फोल वाटतात. तर नेमकं आता या सगळ्या बदलत्या कुटुंब पद्धती अथवा बदलत्या जीवनशैलीमधनं नेमकं आता आपण काय करायचं, कसं पुढे जायचं, ते कोपअप कसं करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला दिसून येतो. आणि तो प्रश्न आपल्याला ज्येष्ठांसाठी आणि मुलांसाठी काहीतरी गोष्टी करता येण्यासारख्या असतील का, की जेणेकरून आपण ह्या सगळ्या बदलत्या कुटुंब जीवनशैलीबरोबर अत्यंत योग्य प्रकारे आपण हातमिळवणी करू शकू किंवा त्या योग्य प्रकारे हाताळता येऊ शकतील. तर मला असं वाटतं की त्यातला पहिला सगळ्यात भाग, मी आधी ज्येष्ठांसाठी बोलते मग मुलांसाठी बोलते, की ज्येष्ठांनी पहिल्यांदा एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपला प्रवास, म्हणजे आपण असं म्हणतो की आपला आधी ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम, मग संन्यासाश्रम. तर ज्येष्ठ मंडळी आता वानप्रस्थाश्रमात आलेली आहेत. त्यामुळे वानप्रस्थाश्रमात असताना आपली आसक्ती कमी करणं, आपल्या डिमांड्स कमी करणं, आपल्या सातत्याने असणाऱ्या मागण्या कमी करणं, हे खरं हळूहळू त्यांनी कमी करायला पाहिजे. त्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो डिटॅच्ड अटॅचमेंट असायला पाहिजे. त्यांनी डिटॅच राहायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट असं वाटते मला की बॅकसीट, आता आपण सतत ड्रायव्हिंगच्या सीटवर बसायचं काही कारण नाही आहे. आता आपण बॅकसीट नक्कीच घेऊ शकतो आणि ती बॅकसीट घेताना कुठेही कटुता ठेवायचं काहीच कारण नाही आहे. त्याच्यासाठी पण एक उदाहरण सांगते तुम्हाला. बॅकसीट घेणं किती अवघड जातं. एक मुलगा आला होता आमच्याकडे आणि तो असं म्हणत होता की मी म्हणला एक गाडी विकत घेतली आणि विकत घेऊन गाडी आमच्या बिल्डिंगच्या खालती आणली आणि बाबांना म्हणलं, बाबा खालती चला, तुम्हाला सरप्राईज आहे. तर बाबा म्हणले, अरे सरप्राईज काय आहे? म्हणून बाबा खालती बघायला गेले तर त्यांनी गाडी तिथे खालती उभी ठेवली होती. तर बाबा म्हणले की अरे वा, नवीन घेतलेली दिसते आहे. तर म्हटलं हो, म्हणूनच तर तुम्हाला दाखवायला आणली आहे, सरप्राईज आहे तुम्हाला हे. तर ते बाबांचा चेहरा पडला. बाबा वरती गेले आणि म्हणले, बाबा तुम्हाला आनंद नाही झाला? असं त्या मुलांनी विचारलं. तर ते म्हणले, आनंद झाला, पण तू मला विचारलं असतंच तर बरं झालं असतं, असं ते म्हणले. पण कशासाठी हे असं आहे? तुम्ही घ्या ना, त्यांनी सरप्राईज म्हणून दिली होती. अशा अनेक गोष्टी आपण आजूबाजूला बघत असतो बघा. त्यांनी ती सरप्राईज म्हणून दिली आहे तुम्हाला किंवा आणली आहे घरासाठी, तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. हां, ही बॅकसीट घेणं खूप अवघड आहे. महिलांच्या बाबतीत खरंच अवघड आहे, कारण ते स्वयंपाकघरावरचं स्वामित्व सोडता येत नाही. आपण आपण तिथे घालवलेलं आपलं आयुष्य ते अचानक आपल्या सुनेच्या हातात देताना अतिशय त्रास होतो. आणि तिथे बॅकसीट घेताना मग सुनेला कसं काही जमत नाही. कसं जमेल तिला? तुम्ही जेव्हा 40 वर्ष संसार करता तेव्हा तुम्हाला काहीतरी गोष्टी जमतात ना. ती तर नवीन आली आहे लग्न करून, तिला काहीतरी तर अवधी द्यायला पाहिजे आपण, की ते सगळं जमवायला, त्या सगळ्या रीती भाती, तुमच्या कुकिंगच्या पद्धती, हे सगळं जमायला काहीतरी तर अवधी आपण त्यांना द्यायला पाहिजे. त्यामुळे थोडंसं निवृत्ती, आपल्याला आपल्या जॉबमधली निवृत्ती कळते, पण आपली भावनिक निवृत्तीचं काय? आपण ज्यात त्यात गुंतवणूक होते आपली आणि मग तिथून मात्र आपल्याला निवृत्त होता येत नाही. तर ही जी आसक्ती आहे, ही जी बॅकसीट घेणं आहे, ती हळूहळू घेता यायला पाहिजे असं वाटतं मला. मुलं जर का काही निर्णय घेत असतील तर त्यांना ते घेऊ द्यावेत. तुमची मुलं मोठी झाली म्हणूनच तुम्ही त्यांचं लग्न केलं आहे. तुम्हाला असं वाटलं ती परिपक्व झाली आहेत, त्यांनी आता संसार करायला हरकत नाही म्हणूनच आपण त्यांची लग्न केली आहेत. तर आता मुलांचे जे काही छोटे मोठे निर्णय आहेत ते त्यांना जरूर घेऊ द्यावेत आणि त्याच्यामध्ये विचारल्याशिवाय आपण बोलू पण नाही. त्यांचं ते बघतील की त्यांना काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, पैसे कसे साठवायचे आहेत, पैशाचं योग्य नियोजन कसं करायचं आहे, आर्थिक व्यवस्था कशी, म्हणजे काही हप्ते असतील काय असतील त्यांना ठरवू देते. घर कसं चालवायचं आहे, घरातले कुठले खर्च कसे करायचे आहेत, हे त्यांचं ते बघतील. आता त्यांच्या मध्ये आपण करणं किंवा विचारल्याशिवाय आपलं मत देणं हे पण हळूहळू कमी व्हायला पाहिजे असं मला वाटते. आपण आपल्या करमणुकीसाठी आपणच आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे.
आपल्या करमणुकीसाठी आपली मुलं नाही आहेत. मी कुठेतरी एका ठिकाणी असं वाचलं होतं, मला असं वाटतं सॉक्रेटिसच्या एका याच्यामध्ये होतं. त्यांनी असं लिहिलं होतं की जितकं तुम्ही मुलांना धरू पाहता तितकी ती पुढे पुढे पळत आहेत. आणि ज्येष्ठांचा हा प्रॉब्लेम होतो की ते जसजसे ज्येष्ठत्व त्यांचं वाढायला लागतं तसतसं ते मुलांना पकडायला पाहतात आणि मुलं पुढे पुढे निघायला पाहतात. कारण त्यांना मला कायम असं वाटतं ज्येष्ठांनी हे 50शीतच समजावून घेतलं पाहिजे. त्यांच्या 50शीतच समजावून घेतलं पाहिजे की आपल्याला म्हातारी माणसं, ज्येष्ठ माणसं, वृद्ध माणसं यांच्याबरोबर जाऊन त्यांच्या आजारपणाच्या गप्पा मारणं किंवा त्यांना काय हवं नको विचारणं हे फार काळ करणं जमत नाही. कारण आपल्याला तिथे प्लेजर कुठल्याच प्रकारचं नसतं. तिथे एक प्रकारचं पेन असतं, तिथे एक प्रकारचं दुःख असतं आणि आपल्या कोणालाच दुःख नको असतं. त्यामुळे ज्येष्ठांबरोबर किंवा वृद्ध मंडळींबरोबर जाऊन गप्पा मारणं हे काम जे आहे ते फार कमी लोकांना जमतं आणि फार कमी लोक ते करतात. अदरवाईज इतरांना ते पेन इन नेकच वाटत असतं की अरे बापरे आता याच्याशी जाऊन बोलायचं आहे. हे समजावून घ्यायला पाहिजे आपण. नाही आवडत त्यांना, कारण आपण काहीतरी दुखतं सांगतो, काहीतरी होतं आहे सांगतो, काहीतरी अन्न जात नाही सांगतो, हे होतं आहे सांगतो आणि त्यांना असं वाटतं काय कटकट आहे ही, किती कटकट करतात ही वृद्ध मंडळी असं वाटू शकतं. त्यामुळे आपल्या करमणुकीसाठी आपली मुलं आहेत का तर कदाचित नाही आहेत. आपल्या करमणुकीसाठी आपणच तयार व्हायला पाहिजे. मग ते काय तयार व्हायला पाहिजे, कसं तयार व्हायला पाहिजे आणि याची तयारी किती आधीपासून करायला पाहिजे. जे आता ज्येष्ठ होऊ घातलेत किंवा जे पुढील 5-10 वर्षात ज्येष्ठ होणार आहेत त्यांनी हे जरूर केलं पाहिजे की ज्याला आपण म्हणतो तयारी सेकंड इनिंगची, की सेकंड इनिंग माझी आता चालू होणार आहे तर मी काय काय करणार आहे. आपल्याकडे तयारी करायची म्हणजे काय, पैशाचं नियोजन करायचं, पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवायचं, त्याचं अमकं कसं करायचं, त्याचं व्याज कसं येईल तेच ठरवायचं, ही तयारी नाही आहे. माझी भावनिक तयारी, वैचारिक तयारी ही मला करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, तयारीशिवाय मी पुढे गेलो की माझ्या अंगावर काही अशा गोष्टी येऊन पडतात ज्या मला त्या वयात घेता येणं खूप अवघड होतं. त्यामुळे आपली करमणूक आपण करणं, आपल्या करमणुकीसाठी कोणीही तिथे असल्याची गरज नाही अशी व्यवस्था आपण तयार करणं हे पण ज्येष्ठांचं काम आहे असं मला वाटतं. थोडक्यात समाधानी असणं, तो जो भोगवाद आहे, अजून पाहिजे नावाची जी संस्कृती आलेली आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठही कमी नाही आहेत बिलकुल. त्यांनाही वाटतं की मला अजून पाहिजे, मला अजून अमुक पाहिजे, मला अजून तमुक पाहिजे. आणि जे ज्येष्ठत्वाकडे अजून येतात त्यांची मग राहते ती खाण्यातली आसक्ती राहते. खाणं पिणं त्यांना भयंकर आवडतं. मग त्यांना अमुक खायला लागतं, तमुक खायला लागतं, चमचमीत खायला लागतं. मग घरची लोकं चिडतात की तुम्ही इतकं चमचमीत खाऊ नका, तुम्ही त्यांना इतकं देऊ नका. आम्ही संस्था चालवतो त्यामुळे आम्हाला ते सांगतात इतकं त्यांना देऊ नका. पण त्यांचं त्या खाण्याने समाधान नाही होत, कारण बाकीच्या फॅकल्टीज सगळ्या कमी झाल्यामुळे खाणं ही एकमेव फॅकल्टी उरते आणि त्या खाण्यामधली आसक्ती पण हळूहळू कमी व्हायला पाहिजे. एकभुक्त रोगमुक्त असं म्हणतात की वयाच्या अलीकडच्याच वर्षापासून संध्याकाळचं जेवण हळूहळू स्किप करणं, सोडून देणं असं आपण करायला पाहिजे असं वाटतं. भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करणं हा ज्येष्ठांनी थांबवलं पाहिजे. की रडणं किंवा तू नाही आलास तर मी माझं काहीतरी करून घेईन, तू या पद्धतीने या मुलीशी लग्न करता कामा नयेस, त्या मुलाशी तू लग्न करता कामा नयेस, अशा पद्धतीचं भावनिक ब्लॅकमेलिंग त्यांनी थांबवलं पाहिजे. आपली मुलांना त्यांना आपला आधार वाटावा, त्यांनी आपल्याला 4 गोष्टी विचाराव्यात असं जर का वाटत असेल तर तो जो भावनिक कनेक्ट आहे आपला आणि आपल्या मुलांबरोबरचा तो तसाच इंटॅक्टच ठेवायला पाहिजे. नाहीतर बरेचदा असं दिसतं की भावनिकदृष्ट्या मुलांना ते ब्लॅकमेल करतात आणि मुलं मायूस होतात. आणि खूप वेळेला असं लक्षात येतं की मुलांना समजावून घ्यायचा प्रयत्न ते करत असतात मुलं, पण त्यांना पण तेवढं जमत नाही की यांना काय दिलं की हे शांत होतील. तेवढं शिक्षण प्रशिक्षण आपल्याकडे अशा पद्धतीचं तर नाहीच आहे. जेवढं जमेल तेवढी शरीराची हालचाल ज्येष्ठांनी करत राहिलं पाहिजे.
मुवमेंट असली की मेंदू चांगला राहतो असा एक सर्वे सांगतो की जे काही असेल तर तुम्ही सतत त्या मोमेंटममध्ये राहायला पाहिजे. हां, एका जागी स्थिर बसलात, आडवेच पडून राहिलात, आळशीपणाने काही केलंच नाहीत तर तुम्ही आणखीन बर्डन होणार आहात. जितकी हालचाल तुम्ही कराल तितकं ते योग्य शरीर राहील असं वाटतं. आपल्याला समजत असेल ज्येष्ठांना की कुठल्या गोळ्या कुठल्या वेळी कशा घ्यायच्यात, जरूर घ्याव्यात. त्याच्यासाठी मुलगा, सून, लेक, जावई यांच्यावर बिलकुल अवलंबून राहू नये. आपली आपली कामं आपण करावीत, जेवढी शक्य असतील तेवढी आपण करावीत. मध्ये मध्ये लुडबुड करू नये अजिबात. नातवंडांवर तर प्रेमाचा वर्षाव करावा. तुमचं रिलेशन, तुमची लेक, जावई, सून, मुलगा कसं आहे हा भाग आलाईदा, तो कसंही असू देत ते. पण नातवंड तर आपली आहेत, ती तर इनोसंट आहेत. त्यांच्यावर जितकं प्रेम तुम्ही त्यांना द्याल तितकं त्यांचं आयुष्य सिक्युअर्ड होणार आहे. नातवंडांना आजी आजोबांचं प्रेम मिळायला पाहिजे. जितका वेळ ती तुमच्याकडे आहेत तितका वेळ त्यांना ते देता यायला पाहिजे असं मला वाटतं. आईवडिलांचे मतभेद इथे आणू नयेत, मुलांनीही आणू नयेत आणि आजी आजोबांनीही ते आणू नयेत. आपलं इच्छापत्र, लिव्हिंग विल आणि आपलं डेथ विल ज्याला म्हणतो, ही दोन्ही मृत्यूपत्र, ही दोन्ही आपण तयार करून ठेवली पाहिजेत. माझ्या आजारपणात मला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हे सांगून ठेवलं गेलं पाहिजे, लिहून ठेवलं गेलं पाहिजे. जमलं तर ते रजिस्टर केलं गेलं पाहिजे. आता इच्छामरण किंवा इच्छापत्राला कायद्याने पण बऱ्यापैकी संमती मिळत आली आहे, तर ते आपण केलं पाहिजे. त्याच्याविषयी जागरूक असलं पाहिजे. प्रॉपर्टीविषयी जसे जागरूक आहात तसे माझ्या तब्येतीला पुढे काय करा, व्हेंटिलेटर लावा का लावू नका, माझं आयुष्य गुणवत्ता प्रचूर असणारे नसणारे तर काय करा, मला किमोथेरपी घ्यायची आहे नाही घ्यायची आहे, मला ऑपरेशन्स करायची आहेत नाही करायची आहेत, हे सगळं जर का लिहून ठेवलं तर पुढील पिढीला सोपं जाऊ शकतं की तुम्हाला पुढे कसं वागवायचं किंवा तुमची काळजी कशी घ्यायची हे त्यांना सोपं जाऊ शकेल. त्याची वाच्यता जरूर करून ठेवा, मुलांपाशी सांगून ठेवा. उद्या न जाणो की आपल्यालाच विस्मरण झालं आणि आपण ते सांगू शकलो नाही आणि मुलं जर का ते करत राहिली तर ते त्यांच्या दृष्टीने, पैशाच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने हे अजिबात योग्य होणार नाही. तेव्हा इच्छापत्र, मृत्यूपत्र दोन्हीही तयार करून ठेवा. आता मुलांसाठी सांगायचं म्हणजे नंबर 1ची गोष्ट, आई वडील काय किंवा आपले ज्येष्ठ मंडळी घरातली काय, ही अडचण नसून तुमच्याच कुटुंबाचा ती एक भाग आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी ही तुमचीच आहे आणि तुम्ही ती घेतली पाहिजे. इतके वर्ष, जवळजवळ वयाच्या 70 वर्षापर्यंत त्यांनी तुम्हाला पाहिलं आहे. तुम्हाला जे हवं नको, तुमची लग्न कार्य, तुमची मुलं बाळं, जे काही त्यांना जमलं ते त्यांनी केलेलं आहे. बरं, अगदी केलेलं नसेल असं जरी धरलं तरीसुद्धा आज या जगात तुम्ही त्यांच्यामुळे आलेले आहात. तेव्हा त्यांच्या म्हातारपणची जबाबदारी ही फक्त तुमचीच आहे आणि ती तुम्ही योग्य पद्धतीने घ्यायला हवी असं मला वाटतं. आपण पैसे खर्च करून सगळ्या गोष्टी विकत नाही घेऊ शकत. 2 गोष्टी बोलणं त्यांच्याबरोबर, चौकशी करणं, विचारपूस करणं, हवं नको ते त्यांना देणं, हे पण आपलं तेवढंच काम आहे. भले तुम्ही विभक्त राहा, भले तुम्ही एकत्र राहू नका, पण त्यांची सोय करून देणं हे पण खूप गरजेचं आहे. ती लोकं म्हातारपणामुळे, आजारपणामुळे काही कारणांनी विक्षिप्त असू शकतात, विचित्र वागू शकतात, हट्टीपणा असू शकतो. कदाचित त्या सगळ्या मागे एखादी भीती असू शकते, कुठला तरी मानसिक आजार, नैराश्य, चिंता यासारखे आजार असू शकतात. पण तरुण लोक, तुम्ही तर सगळेजण नॉर्मल आहात. तुम्हाला तर ते समजतं की अरे हे कशामुळे होतं आहे. तर ते जे आजारपण आहे ते समजावून घेऊन जर का आपण राहिलो तर एक गोष्ट मला कायम असं जाणवतं बघा की तुम्ही जर का तरुण माणसांनी जर का आपल्या घरातल्या ज्येष्ठांची योग्य काळजी घेतली तर त्यांचंच बर्डन कमी होणार आहे. कारण तुम्ही जर का दिवसाच्या दिवसाला त्यांना काय हवं नको पाहिलं, त्यांच्याशी 2 गोष्टी 4 गोष्टी गप्पा मारल्यात तर
तर ते खुश राहतील. ते खुश राहिले तर तुम्ही खुश राहाल. म्हणजे ती जी काही कटकट असते, वैताग असतो, तो कमी होईल आणि तुमचं पण आयुष्य सुखात जाईल असं मला वाटतं. तर त्यामुळे तुम्ही सगळेजण नॉर्मल आहात, तर जे नॉर्मल आहेत, जे जास्त सक्षम आहेत, त्यांनी जे सक्षम नाहीत त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि आता लोक सक्षम नाही उरली आहेत, त्यामुळे आपणच त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या आयुष्याचा स्पीड, तुमच्या आयुष्याचा ताण, तुमचे पैसे, तुमचे वर्किंग आवर्स हे कसेही असले तरी त्याविषयी आपल्या आईवडिलांशी, आपल्या सासू सासऱ्यांशी बोलणं खूप गरजेचं आहे की आम्हाला कुठल्या पद्धतीचे ताण आहेत. ओळखा पाहू नावाचा गेम जो आहे ना, की कळत नाही का तुम्हाला की आम्ही किती दमून येतो? कळत नाही का तुम्हाला आमच्यावर किती ताण असतो? कसा कळेल तुम्ही सांगितल्याशिवाय? ते पूर्वीच्या पिढीतले आहेत, त्यांनी 11 ते 6 नोकऱ्या केल्या आहेत, त्यांनी 9 ते 7 नोकरी केली आहे. त्यामुळे त्यांना तो ताण कसा कळेल तुम्ही सांगितल्याशिवाय? आणि तो तुम्ही सांगितलात तर तुमच्या आईवडिलांखेरीज तो जास्त चांगल्या प्रकारे कोण समजावून घेईल? त्यामुळे तुमचे ताण घरी बोलले गेले पाहिजेत की नाही ताण आहे, आता इयर एंड आलं आहे, त्यामुळे आता वेळ होत नाही आहे, आता आमकं आहे. हे सगळं बोललं गेलं पाहिजे. आणि ते बोललं गेलं तर मला असं वाटतं की बहुतेक वेळेला जे विसंवादाकडे घडी जाते ती विसंवादाकडे जाणार नाही. आणि मग भले कुटुंब व्यवस्था बदलली, भले जीवनशैली बदलली आणि दोघांनी मिळून थोडी पावलं पुढे आली तर मला असं वाटतं हे सगळं जुळवून घेणं हे अशक्य होणार नाही. ते योग्य पद्धतीनेच जुळवून घेता येईल. त्याचं कोपिंग अत्यंत हेल्दी आणि चांगलं असू शकेल. आता शेवटचा मुद्दा असा आहे की ज्येष्ठांना मिळणारी इल ट्रीटमेंट, गैरवागणूक. खेदाची गोष्ट वाटते मला, खूप खेदाचं वाटतं मला की आपल्याकडे जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमधनं आपण सगळेजण पुढे आलो आहे तर ह्या सगळ्यातनं आत्ता जे काही ज्येष्ठांना मिळणारी वागणूक आहे ते आत्ता कायदे बऱ्यापैकी पुढे आलेत. कायद्याकडून ज्येष्ठांना बऱ्यापैकी सवलती देण्यात आल्यात. अनेक स्तरांवरती मेडिकल असू देत किंवा आता आयुष्यमानसारखी सवलत असू देत किंवा स्टेट लेवलच्या काही सवलती असू देत, पेन्शन, राजीव गांधी पेन्शन असू देत, या अनेक सवलती गव्हर्मेंटनी दिलेल्या आहेत ज्येष्ठांसाठी. पण ज्येष्ठांमधला मिळणारी गैरवागणूक याच्याबद्दल पण खूपच काम करण्याची गरज आहे. त्यांना ती नाही मिळाली पाहिजे. त्यांच्या उतार वयात हे बघण्याची गरज आहे. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 7.4% लोक ह्या तक्रारी नोंदवणारे ज्येष्ठ आहेत. इतके टक्के लोक तक्रारी नोंदवणारे आहेत. तक्रारी न नोंदवणारे ज्येष्ठ मंडळी किती आहेत आपल्याला ते माहिती नाही. त्याच्यामध्ये व्हर्बल ॲब्यूज ज्याला म्हणतो की शब्दांनी केलेला आघात किंवा शिवीगाळ, दुर्लक्ष, नकार, हा जो काही शब्दांनी केलेला पाणउतारा ही सगळ्यात जास्त आहे. म्हणजे सगळ्या ॲब्यूजमध्ये जवळजवळ 48% ॲब्यूज हा व्हर्बल ॲब्यूज आहे. त्याच्यानंतर फिजिकल ॲब्यूज, ज्याला मारहाण करणं, उपाशी ठेवणं, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट न देणं, ह्या पण फिजिकल ॲब्यूज. सर्व ॲब्यूजचा अभ्यास केला असता तो साधारणतः 42 ते 45% फिजिकल ॲब्यूज आहे त्यांचा. निग्लेक्शन म्हणजे दुर्लक्षच करणे, त्यांच्याकडे न जाणे, त्यांना न बघणे, त्यांना काय हवं नको काहीही न बघणे, हा जो ॲब्यूज आहे तो 48% आहे. आणि जो रिजेक्शन आहे म्हणजे नकार देणे की आम्हाला नाहीच बघायचं, तुम्ही आमच्याशी वाईट वागलाय, आम्ही पण तुमच्याशी वाईटच वागणार आहोत. तुम्ही आम्हाला काही दिलेलं नाही आहे, आम्ही पण तुम्हाला काही देणार नाही आहोत. तुम्ही आम्हाला वाईट पद्धतीने घरातनं बाहेर जा सांगितलं आहे, आम्ही पण तुम्हाला तीच ट्रीटमेंट देणार आहोत. जशास तसं नावाचा गोष्ट, ते जे निग्लेक्शन, रिजेक्शन आहे ते पण जवळजवळ सगळ्या ॲब्यूजमध्ये बघता ते पण साधारण 35 ते 40% आहे. तर हा जो ॲब्यूज आहे सगळा तो कुठेतरी, कारण ज्येष्ठ लोक कुठलीही तक्रार करायला जाऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याबरोबर पाठबळ कोणाचं नसतं, त्यांना सपोर्ट कोणाचा नसतो.
आणि दुर्दैवाने काय झालं आहे की ते कोणाचीही मदत मागायला गेले, एखादा भरोसा सेलसारखा सेल असेल किंवा वकिलाकडे किंवा कोर्टामार्फत मदत मागायला गेले तर ती मदत त्यांना लगेच मिळत नाही. आणि बरेचदा पोलीस तक्रार वगैरे केली तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की तुमचा हा घरचा मामला आहे तर तुम्ही घरच्या घरी तो बघा. त्यामुळे तिथेही फारशी दाद त्यांना मिळत नाही. आणि एकदा का ह्या तरुणांना कळलं की आपल्या घरातले एल्डरली लोक अशा प्रकारची मदत मागत आहेत तर मात्र ते आणखीनच त्यांना निग्लेक्ट करायला लागतात, ते आणखीनच त्यांना लांब लांब ठेवायला लागतात. आणि हे खूप अवघड आहे आणि यातनं गुंता सुटायच्याऐवजी तो जास्त वाढतो आहे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रसुद्धा त्याच्यामध्ये कमी नाही आहे. या सगळ्या एक धक्कादायक गोष्ट अशी या सर्वेमधनं म्हणजे मी मगाशी सांगितलेल्या सर्वेतनं अशी लक्षात आली ती म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या लोकांची, आपण म्हणतो की वृद्धाश्रम हा सगळ्यात शेवटचा पर्याय असावा. कुठल्याही आश्रमात जाऊन राहणं हे शेवटी असावं जिथे पर्याय नाही आहे. पण वृद्धाश्रमात ज्या पद्धतीने लोकांना ठेवून त्यांचा सांभाळ केला जातो आणि घरात ज्या पद्धतीने एल्डरली लोकांना ठेवून त्यांचा सांभाळ केला जातो तर लॉन्जिट्युडिनल एजिंग सर्वेमध्ये असं लक्षात आलं आहे की तो दोन्ही सारखेच आहेत. आणि ही खूप खेदाची गोष्ट आहे, ही खूप खेदाची गोष्ट आहे. म्हणजे वृद्धाश्रमात जे मिळतं तेच जर का घरी मिळतं आहे हे खूप वाईट आहे. आणि लोक घरी राहून घरी मरण यावं याच्यासाठी सातत्याने प्रार्थना करत असतात की मला माझ्या घरी मरायचं आहे. तर घरीही तीच वागणूक असेल जी संस्थेत असते तर संस्था आणि घर याच्यामध्ये तो फरक तो काय राहिला. तर ते पण एक खूप खेदाचं आहे. एकटे राहणारी लोक, विधूर विधवा मंडळी आणि अवलंबून असणारी लोक यांच्यावरती हा छळ अधिक झाल्याचं लक्षात येतं. आणि तो छळ कमी करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. पण संस्थांपर्यंत पोचणं हे सुद्धा एक मुश्किल काम होऊन बसलं आहे. ज्येष्ठांना कायम भीती वाटत असते की मी जर का संस्थेत गेले किंवा संस्थेत काही सांगितलं तर माझा मुलगा तर मला कधीच भेटणार नाही, मुलगी मला कधीच भेटणार नाही, अशी कुठेतरी भीती त्यांना वाटते. त्यापेक्षा आहे ते सहन करा आणि देवाकडे प्रार्थना करत राहा की लवकरात लवकर बाबा आम्हाला घेऊन जा. त्यामुळे ह्या सगळ्या जो विषय आत्ता जो मांडला गेला त्यातनं एक शेवटची गोष्ट सांगते तुम्हाला आणि थांबते. ती गोष्ट अशी आहे की एक माणूस असतो जो परदेशातून आलेला असतो आणि तो इकडनं तिकडे सगळ्या आपल्या भारतामध्ये हिंडत असतो. एका गुहेमध्ये त्याला एक माणूस जप करताना दिसतो आणि तो जो जप करताना दिसणारा माणूस असतो तो त्या गुहेमध्ये जातो, त्या माणसाला त्याच्या पद्धतीने नमस्कार वगैरे करतो आणि थोडं थोडं मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये तो बोलतो की महाराज तुम्ही गुहेतच राहता का. तर तो महाराज म्हणतो तो मी इथेच राहतो. मग तुमचं सगळं सामान वेगळ्या ठिकाणी आहे का. तर ते म्हणलं नाही, माझं एक सामान म्हणजे एक छोटे माझं पिशवी आणि एक मटका एवढंच माझं सामान आहे. तो म्हणतो एवढंच सामान घेऊन तुम्ही आलाय का. तर तो महाराज ते साधू त्याला म्हणतात तुझं सामान कुठे आहे. तो म्हणतो नाही नाही माझं सामान नाही हो, मी प्रवासी आहे, इथला प्रवासी आहे, त्यामुळे माझ्याकडे एवढं सामान नाही आहे. मग ते साधू म्हणतात की मी पण ह्याच्यात आलेला प्रवासी आहे म्हणून माझ्याकडे पण एवढं सामान नाही आहे. मी आत्ता ह्या जो मुक्कामी आलो आहे ना तो मला मिळालेला जो बर्थ आहे, मला मिळालेला जो जन्म आहे तो माझा ह्या पृथ्वीतलावरचा मुक्काम आहे. तो मुक्काम ज्यावेळी संपेल त्यावेळी मी पण निघूनच जाणार आहे, त्यामुळेही माझ्याकडे सामान नाही आहे. सांगायची गोष्ट अशी आहे की किती हव्यास, किती हे आपण धरलं, किती अटॅचमेंट धरल्या तरी शेवटी आपल्या सगळ्यांनाच पुढे जायचं आहे. आपणही सगळे प्रवासीच आहोत, आपणही पुढे पुढेच जाणारे आहोत. तेव्हा या अटॅचमेंट्स, हे सगळी आसक्ती, हे सगळं हळूहळू बाजूला टाकून पुढचा प्रवास केला तर तो चांगला होईल. यक्षाने विचारलेला धर्माला प्रश्न हाच होता की सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे. तर त्या धर्माने असं उत्तर दिलं होतं की सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट हीच आहे की प्रत्येक माणसाला असं वाटतं आहे की मी अमरपट्टा घेऊन आलो आहे, मला मृत्यू येणार नाही आहे. मला हे सगळ्यांनाच सांगायचं आहे की आपणही पुढे जाणारी आहोत
आपणही याच्यावर मुक्कामी आलेलो आहोत. आज ना उद्या आपण सगळेजणच पुढे जाणार आहोत. त्यामुळे कुटुंब बदलतं असू देत, जग बदलतं असू देत, आपली जीवनशैली बदलती असू देत, एकमेकांना सहाय्य करतच पुढे जायला पाहिजे. आणि तेच खरं शहाणपण आहे, तोच खरा विजडम आहे असं मला वाटतं. धन्यवाद.